काय नेमकी तुमची द्राक्ष बागेची स्थिती झाली? खूप वाईट आहे सध्या. जवळपास 13-14 एकर द्राक्ष बाग आमची फेल आहे, आज उभी आहे. ज्याच्या खऱ्या अर्थानं द्राक्ष फळधारणी व्हायला पाहिजे होती. परंतु जो सततचा पाऊस, साधारण 3 मे ते आता 7वा महिना उजाडतोय, असा पावसाळा कदाचित आमच्या पूर्वजांनी कधी बघितला नाही. बोलण्याच्या ओघामध्ये आमची आईसुद्धा मगाशी रडत होती की असे दिवस आम्ही कधी बघितले नाही. जसं आपण म्हणायचो, पूर्वीचे माणसं म्हणायची की अरे आम्ही खूप पावसाळे बघितले, परंतु ती पिढीसुद्धा आता मान्य करते की तुमचा एकच पावसाळा या सर्व आमच्या पावसाळ्यांना भारी. अशी वाईट परिस्थिती आहे. बागांना लाखोचे खर्च होऊन गेले. साधारण आता 12-13 एकरला आमचे 13-15 लाख रुपये खर्च झालेली, आणि हा बाग परत जगवायचे म्हटले तर अजून 10-15 लाखांनी येणार. 2 वर्षानंतर त्याचं उत्पन्न होणार आहे. तर काय टेन्शनचं काम झालेलं आहे एकदम. काय कसं जगावं हा मोठा प्रश्न आहे सध्या. काय याच्यावर जर उपाय कोणी करू शकत असेल तर एकमेव उपाय म्हणजे जसं माझ्या मागाशी मित्रांनी सांगितलं की कर्जमाफी हाच उपाय होऊ शकतो. अन्यथा आपल्याला घराघरामध्ये जसं विदर्भामध्ये घडतं की आत्महत्या थांबवायसाठी प्रयत्न केले जातात, तशी इकडं अशी परिस्थिती आपल्याकडे येऊ नये असं मला मनापासून वाटतं. आणि जर असं घडू नये असं वाटत असेल शासनाला, तर निश्चित याच्यावर काहीतरी लवकरात लवकर तोडगा काढणे आणि नवीन पिढीला या क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थानं यायची इच्छा नाही आहे, परंतु कसं चांगले उद्योजक तयार होतील असा काहीतरी प्रयत्न व्हायला पाहिजे. आता द्राक्ष बागेमध्ये पाणी तुंबलंय, या सगळ्या परिस्थितीमध्ये द्राक्ष बागा पुढच्या काळामध्ये कशा राहतील, काय त्याची स्थिती राहील? पाणी जरी तुंबलंय, पाणी निघून जाईल, परंतु घडच नसल्यामुळं शेतकरी खूप अडचणीत आहे. द्राक्ष नसल्यानंतर ते पाणी तुंबलं काय आणि नाही तुंबलं काय त्याचा काही फरक पडणार नाही. पुढच्या वर्षी आहे ते राहणारच आहे. परंतु आजची परिस्थिती खूप बिकट आहे. द्राक्ष शेती सगळ्याच पिकांची तशी तीच परिस्थिती आहे. टमाट्याला सुद्धा भाव नाही सध्याच्या परिस्थितीत, आणि आपण जे द्राक्ष म्हणतोय ते द्राक्षाला तर घडच नाही आहे. आणि कोणची ज्यांना काही थोडाफार माल मिळाला आहे तर त्यांची सुद्धा परिस्थिती आहे निसर्गानं अवघड केली आहे आता.